रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। मुरुडमधील कोर्लई येथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता रोहा तालुक्यातील वरसे गावात देखील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याने पुन्हा याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे। वरसे गावातील एका 30 वर्षीय तरुणाने हा अत्याचार केला असून रोहा पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतला आहे। तेजस पडवळ असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। झालीच पाहिजे। उद्याच्या दिवसात सोशल मीडियावर ही गोष्ट येणार आहे। उद्याच्या पोरींचं आयुष्य काय आहे? एक पोरगी होती तिथपर्यंत सगळा चालला होता, बाबा होते आज मेडिकल व्हायला अलिबागला जायचं, अजून पण झालं नाही मेडिकल। सरकारी दवाखान्यात मेडिकल झालं, 3 केस अजून अलिबागला करायचे, ते अजून झालं नाही। रेकॉर्डिंग चालू आहे ही गोष्टीची। मग तो प्रकरण कधीपर्यंत व्हायचा? एकदा गुन्हा झाला की गुन्हा झाला। आता एवढा अवधी का लागते असं अवधी कामकाज झालं खूप सुरू कोर्टावर केस घेणार हे आम्हाला आश्वासन द्या, आम्ही त्याच्यामधनं वाटीत होतो। त्याही 5 कोर्टात घ्यायला पाहिजे। बदलापूरपेक्षा हा वेगळा प्रकरण नाही आहे, ही विकृतीच आहे। एका पोरीसोबत अन्याय झाला, गोष्ट वेगळी होती। इथं 3-4 पोरींच्या हे झालाय आणि त्यामुळे बारक्या वाईट कमी स्वतः सगळं आश्वासन द्या तुम्ही। माफी आम्हाला लिखित आश्वासन द्या, आम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये पाहिजे। त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत। स्वतः एक एमी आहे आणि कर्मचारी गाडी त्या ठिकाणी असतात, तुम्ही त्याची काळजी घ्या। आणि जे कोण दोषी असतील, ज्यांनी कोणी धमकी दिली असेल, त्यांच्यावरती पण कारवाई होणार आहे। ठीक आहे, डोंट वरी। नाही, ही लेखीत आम्हाला पाहिजे। मेडिकलच्या याच्यामध्ये आपण इंटरफेअर करू शकत नाही। त्यांना जे काही गोष्टी आवश्यक असतात ते करतात। टेस्ट असतात, त्याच्यामध्ये वेळ लागतोच त्या प्रक्रियेला, त्यामुळे ते होणारच नाही। वर्षे इथे एक अल्पवयीन मुलगी आहे 11 वर्षाची। घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्याच गावातील एक व्यक्ती आहे 30 वर्ष वयाचा, त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मोलेस्टेशन केलं। नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। CR नंबर 2/2025 पोक्सो आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जे आहेत त्यामधले मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याच्याबरोबर त्याचे 2 भाऊ आहेत, त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। योग्य तो तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे, वय 30 वर्ष। त्याचा भाऊ आहे अनुप गणेश पडवळ आणि दैनिक गणेश पडवळ। या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे। आता पुढील तपास करीत आहोत की कायद्याने ज्या काही गोष्टी प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास करून कायदेशीर जे काही पुरावा गोळा केल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त, यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना, वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेले आहे आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सांगण्यात येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।